नमस्कार मित्रांनो, आज मी एक वेगळा विषय आपणासमोर घेऊन येत आहे. मोदींनी केलेलं आव्हान हे देश हिताचं का देशद्रोही, देशाला अधोगतीकडे नेणारं आहे का? कारण आपण आता सध्या प्रत्येक सोशल मीडियावर बघत आहोत की कोणी राजकीय पक्ष असतील जे आगपाखड करत आहेत. मोदींनी जे आव्हान केलंय ते तुम्ही बंदी आणताय, लोकांवरती रिस्ट्रिक्शन्स आणताय, सर्वसामान्यांच्याही काही क्रिया प्रतिक्रिया ज्या काही आहेत या 50-50 म्हणा अशा पद्धतीच्याच आहेत, मिक्स प्रतिक्रिया आहेत. परंतु त्यामागच्या भावना किंवा मोदींनी काय सांगितलं आहे हे व्यापक स्वरूपावर लक्षात घेतलं तर निश्चितच हा संभ्रम दूर होईल, म्हणून हे विश्लेषण करत आहे. आता मोदींनी परवा काय सांगितलं की गेल्या 72 दिवसांपासून जे मिडल ईस्टमध्ये जे युद्ध चालू आहे इस्रायल विरुद्ध इराण, त्यामुळे संपूर्ण जागतिक स्तरावरती लोकांची अडचण निर्माण झालेली आहे. कारण हार्मोन स्ट्रेट जो मार्ग आहे हा जगाच्या व्यापाराच्या 30% व्यापार या हार्मोन स्ट्रेटच्या माध्यमातून होतो साधारणतः. आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकडून तेल आयात होत असेल, जे आपण पेट्रोल डिझेल जे म्हणतो, हे इंधन स्वरूपाचं जे तेल हे सगळं त्या मार्गावरून आयात होत असतं. आता मोदींनी आव्हान जे केलेलं आहे ते राष्ट्रहिताकरता आहे. आपला घरचा कुठलाही करता पुरुष काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी एक आव्हान केलं. परंतु राजकीय पक्ष, काँग्रेस असेल किंवा विरोधी पक्ष असेल किंवा सर्वसामान्य काही अगदी विश्लेषक असतील, ते एवढ्या विचित्र पद्धतीने हा विषय मांडतायत की लोकांवर आता बंदी येणार आहे, लॉकडाऊन होणार आहे, सोनं खरेदी करू नका, लग्न सराई आहे, आमच्या घरी सोनं का आम्ही खरेदी करायचं नाही, अशा वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये ते मांडत आहे. वास्तविकता असं कुठे आहे का? नाही. 72 दिवसापासून युद्ध चालू आहे. भारत सोडून आपल्या शेजारची राष्ट्र पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, चायना असेल, इथे आज इंधनाच्या दरांमध्ये 25 ते 30% वाढ झालेली आहे. आणि एकमेव भारत देश एवढ्या भागामधला असा आहे की जिथे 1 रुपयाची सुद्धा डिझेल पेट्रोल इथे वाढ झालेली नाही. आज बघा मित्रांनो, 72 दिवसात 1 रुपयाची सुद्धा वाढ झालेली नाही. त्याच्या मागचं कारण जी परदेश नीती जी आपण अवलंबली, जे मित्र मोदी सरकारच्या माध्यमातून बनवली, त्या मित्रांच्या माध्यमातून रशियातून असेल किंवा अन्य ठिकाणांवरून आपण स्वस्त दरात आपण तेल आयात करत होतो. परंतु आज अशी परिस्थिती आहे, ब्लॉकेड आहे. आणि ब्लॉकेड असल्यामुळे जे इराणच्या इथून जे तेल येत होतं हे पूर्णपणे ठप्प अवस्थेत आहे. एखाद दुसरा कंटेनर, मोठा जहाज येत आहे. परंतु विरोधक वेगळ्या पद्धतीने हे राजकारण रंगवत आहे की आणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे, मोदींनी देशाला भ्रमात ठेवलं आणि आता मोठं आर्थिक अराजक निर्माण होणार आहे किंवा खूप त्रास होणार आहे. डोळ्यासमोर निवडणुका ठेवून पेट्रोल डिझेलची दरवाढ केली नाही, आता निवडणुका झाल्यावर लगेच पेट्रोल डिझेलची वाढ करतील, वगैरे वगैरे. वस्तुस्थिती अशी आहे का? आज ब्रेंट क्रूड 100च्या पुढे गेलेला आहे, $100 पुढे. डॉलर 95-96 रुपयाच्या रेटमध्ये आहे. रुपये टू डॉलर जे कन्व्हर्शन आहे ते $1 95 ते 96 रुपयाच्या रेंजमध्ये आहे. असं असताना हे ऑइल आपण 85% देशात लागणारं ऑइल हे 85% इम्पोर्ट करत असतो आणि हा सगळा व्यापार डॉलरमध्ये होत असतो, ज्याला जागतिक स्तरावरती आज डॉलरच एक ऑथेंटिक किंवा जास्त व्यवहारात आणणारं चलन आहे. आणि डॉलरचं आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हा भारताने गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमवलेला आहे. आणि जर वायफळ तेल किंवा इतर काही गोष्टी खर्च झाल्या तर आपलं फॉरेन रिझर्व्ह जे जमवलेलं आहे हे विनासायास खर्च होईल आणि देशाच्या प्रगतीला खूप अडचण होईल. म्हणून एक मोदी साहेबांनी भविष्यात
काय अडचणी येऊ शकतात आणि आपल्या हातात काय आहे, जर आपण काही मार्ग अवलंबले तर आपल्यावर ही वेळ येणार नाही म्हणून आव्हान केलं. जागतिक महामारी जेव्हा आली होती कोरोना, या काळात सुद्धा जनसहभागातून आपण कोरोनावरती मात केली. पाश्चिमात्य देश, विकसित देशांमध्ये हाहाकार उडला होता. अनेक ठिकाणी वॅक्सिन नव्हतं, अनेक ठिकाणी मृत्यू लोकांचा खूप रेट होता. इन कम्पॅरेटिव्हली भारताची प्रचंड मोठी लोकसंख्या असताना आपल्याकडे ते नव्हतं. हे मोदींनी आव्हान करून जनसहभागातून करून दाखवलं की जनसहभाग असेल. लॉकडाऊन करता लोकांना आव्हान केलं की बाबा सहकार्य करा, वर्क फ्रॉम होम करा. आज सुद्धा आपल्याला इंधनाची बचत करणं फार जरुरीचं आहे. आपण जे सोनं नाणं वापरतो हे सुद्धा डॉलर देऊन फॉरेनमधनं इम्पोर्ट करतो. इंधन आपण आयात करतो, फर्टिलायझर आपण आयात करतो. या सगळ्याला जर आपण कंट्रोलमध्ये वापरलं, सार्वजनिक व्यवस्था वाहतुकीच्या वापरल्या, स्वतःची एकट्याकरता गाडी न देता किंवा अत्यावश्यक असेल तरच आपली गाडी न्या, अत्यावश्यक असेल तेवढ्याच गोष्टी खरेदी करा. आणि ह्यापूर्वी अशी आव्हानं अनेक पंतप्रधानांनी केली आणि भारतीय जनतेने त्यात प्रतिसाद देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने भारत आपला पुढे नेला. आत्मनिर्भर भारत आपण म्हणतो, स्वदेशीचा वापर जास्तीत जास्त करा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा, इलेक्ट्रिक चार्जरच्या व्हेकल जास्त वापरा. अशा माध्यमातून त्यांनी आवाहन केलेली आहे की काय केल्याने आपल्या देशाला या आर्थिक संकटातून आपण बाहेर पडू शकतो. वास्तविक पाहता चीन सारखा स्वतः ऑइल प्रोड्युसर देश पण आहे, पण तिथे इंधन 30% वाढलेलं आहे. मग भारतात 72 दिवस जे काही तेलाचे दर स्थिर ठेवले, त्यामुळे महागाई कंट्रोलमध्ये राहिली. याबद्दल कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु इतके दिवस मोदींनी आवाहन का करत नव्हते की मध्यंतरी सीज फायर होऊन हे युद्ध थांबेल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे आपलं स्टॉक मार्केट सुद्धा चांगलं वर झालं होतं. अनेक गोष्टींमध्ये सुधारणा येऊ लागली होती. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना आजची परिस्थिती अशी आहे, हे युद्धजन्य परिस्थिती किती दिवस राहील आणि किती काळ चालेल हे सांगू शकत नसल्यामुळे आज मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की आपण लोकांना सांगितलं पाहिजे ह्या गोष्टी करू नका, जेणेकरून भारतावर आर्थिक आणीबाणी येणार नाही. यापूर्वी लालबहादूर शास्त्री यांनी जेव्हा अत्यंत दुष्काळ भारतामध्ये पडला होता, तेव्हा शेतकऱ्यांना जय जवान जय किसान नारा देऊन शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही चांगल्या पद्धतीत पिकवा. आणि हरित क्रांती शेतकऱ्यांनी घडवली. त्याच वेळेला दुसरा त्यांनी लोकांना आव्हान केलं होतं की एक वेळीचं जेवा, जेणेकरून जर कमी जेवलात तर आपलं अन्नधान्य वाचेल, जास्त दिवस चालेल. शेतकरी आपला बळीराजा जेव्हा नवीन पीक घेईल तेव्हा आपल्या देशाचं अन्न आपल्याला मिळेल. तो काळपर्यंत आपण बचत केली पाहिजे. आणि त्यात लालबहादूर शास्त्री यांच्या आव्हानाला भारतीय जनता अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्या परिस्थितीतून पण आपण बाहेर पडलो. मोदींचं आव्हान हे आहे आर्थिक राष्ट्रवादावरती आहे. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय? आत्मनिर्भर भारत. आपण जे पैसे कमवतोय, आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहिला पाहिजे आणि कमीत कमी आयात झाली पाहिजे, जास्तीत जास्त निर्यात झाली पाहिजे. ह्या गोष्टीवर आपण भर देण्याचा जो काही प्रयत्न मोदी सरकार करत आहे, यामध्ये जर सरकार यशस्वी आजपर्यंत ठरत आहे आणि ही जी अचानक आसमानी सुलतानी संकट जे युद्धरूपाने आलेलं आहे, म्हणून तर नेहमी ते सांगतात हे युद्धाचा जमाना नाही, हा बुद्धांनी दिलेला शांतीच्या मार्गाचा जमाना आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगत असताना विरोधक प्रचंड मोदी द्वेष किंवा काहीतरी वेगळ्या यांनी विरोधास विरोध म्हणून काही ना काहीतरी कॉमेंट करून मोदीचं कसं चुकीचं आहे हे दाखवण्याचा फाजील प्रयत्न करत आहेत असं मला वाटतं. विरोधक असलेच पाहिजेत. सर्व काही भारतामध्ये आज आलबेले असं नाहीये. विरोधक जेवढा सक्षम तेवढे सत्ताधारीवर अंकुश राहतो. विरोधक हा सक्षमच असला पाहिजे, पण विरोधास विरोध नसावा, राष्ट्रहित त्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे. आणि दुर्दैवाने आज भारतातील विरोधी पक्षाचे सर्व नेते फक्त मोदी द्वेषाने पेटून उठलेले आहेत. इंटरनॅशनल लेवलला काय परिस्थिती आहे, आज आपल्याला काय करायला हवं आहे, काय नकोय ह्याचा विचार न करता फक्त राजकीय विरोध करण्याकरता अनेक कॉमेंट सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. मित्रांनो,
वस्तुस्थिती फार अलग आहे. खरोखरी आपला देश प्रगतीकडे जात आहे, मोठी अर्थव्यवस्था बनत आहे आणि 2047ला निश्चितच भारत महासत्ता बनेल, विश्वगुरू बनेल याची माझ्यासह लाखो नाही करोडो भारतीयांना आत्मविश्वास आहे, खात्री आहे आणि तसंच घडणार आहे. आपण आता आपल्या जे काही मोदी साहेबांनी आवाहन केलं आहे की जास्त गरजा कमीत कमी करून अत्यावश्यक असेल तिथेच प्रवास करावा, अत्यावश्यक असेल तेव्हाच सोनं खरेदी करावं असं सांगितलेलं आहे. आज कुठे आपल्याला बळजबरी केलेली दिसते का की मी सोनं खरेदी केलं म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल का, तुम्हाला आत जेलमध्ये टाकलंय किंवा बंदी घातली, पेट्रोल डिझेल मिळत नाहीये का, मिळतंय. मध्यंतरी फक्त एलपीजी करता काही रांगा लागलेल्या दिसल्या, त्या सुद्धा विरोधकांनी पॅनिक निर्माण केल्यामुळे एलपीजी सिलेंडर करता लाईनी लागल्या. एलपीजीचा घरगुती गॅसचा सुद्धा पुरवठा सुरळीत आहे. मग विरोधास विरोध करायचा का, हा विरोधकांनी विचार केला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेने. आज आपल्याला डायरेक्टली 72 दिवसात 1 रुपयाचा तरी पेट्रोल डिझेल एलपीजीला जास्त रुपया द्यावा लागला का, हा विचार केला पाहिजे. वस्तुस्थिती आणि बाहेर येणाऱ्या न्यूज याचं आकलन प्रत्येकाने केलं पाहिजे. हा भारत निश्चितच चांगल्या मार्गावर जात आहे, आर्थिक प्रगती करत आहे, विकसनशील देश विकसित देशामध्ये परिवर्तन होत आहे. तर आपण सगळ्यांनी याला साथ दिली पाहिजे आणि कुठल्याही अपप्रचाराला, कुठल्याही पक्षाचा असू दे, मग तो विरोधास विरोध असला किंवा मोदींचा भारतीय जनता पार्टी सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रोपोगंडा करत असेल त्याला विरोध झालाच पाहिजे. परंतु विरोधास विरोध नसावा असं निश्चितच झालं तर भारत सुजलाम सुफलाम व्हायला फार वेळ लागणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी वास्तविक सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर अवश्य त्यावर कॉमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.